प्रभाग क्रमांक 3मध्ये आमचे सहकारी मित्र जितेश देवानंद कुडमते, निलेश गवडी, सो आशाताई चंद्रशेखर देशमुख आणि सो सविता प्रलय सरकार असे 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आणि राज्यात आहे आणि मागील 2014पासून भारतीय जनता पार्टीचं विजनचं सरकार म्हणून काम करणारं सरकार आहे. शेवटल्या माणसाला न्याय मिळावा, शेवटल्या माणसाचा विकास व्हावा हा उदात्त हेतू घेऊन भारतीय जनता पार्टीचा सामान्यातला सामान्य कार्यकर्ता हा अनेक वर्षापासून काम करतो आहे. मला असं वाटतं की चंद्रपूर महापालिकेमध्ये जर खऱ्या अर्थाने जनसामान्याचा विकास करायचा असेल, लोकांना न्याय द्यायचा असेल, तर जो कार्यकर्ता सातत्याने लोकांच्या संपर्कात राहतो, जो लोकांसाठी काम करू शकतो. आता जितेशला मी आज ओळखत नाही, अनेक वर्षापासून ओळखतो. त्याचे सहकारी जे आहे ते सर्व ह्या भाग हा आदिवासी बहुल भाग आहे. यामध्ये ओबीसीचं प्रमाण आहे, इथं एस टीचा कॅन्डिडेट आहे, एस टीचा कॅन्डिडेट आहे. आणि या भागामध्ये जर आपल्याला चांगल्या क्वालिटीचा जर व्यक्ती आपण सभागृहात जर नाही पाठवला तर जो स्लम एरिया आहे तो पूर्वी स्लम होता आहे, आजही राहील, भविष्यातही राहील. त्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मला असं वाटते ज्याला या प्रभागाचं नॉलेज आहे, जो या प्रभागातल्या शेवटल्या माणसापर्यंत पोचू शकतो, या प्रभागामध्ये विकास करू शकतो, तो माझ्या माहितीप्रमाणे जितेश कुडमते करू शकतो. हा आपला निलेश गवडी करू शकतो. दोन्ही पोरं यूथ आहे आणि त्यांच्या सहकारी ज्या आशा देशमुख आणि सविता सरकार आहे हे आहे. पण भारतीय जनता पार्टीचं कमळ हे चिन्ह हे विकासाचं माध्यम आहे. विकास म्हणजे कमळ आणि कमळाशिवाय तरुणोपाय नाही हे राज्याने केंद्राने स्वीकारलेलं आहे. राज्यातल्या आणि जनतेच्या लोकांनी भरगच्च जे कमळाला मतदान केलं हे कशासाठी केलं? जर सर्वसामान्य लोक जर भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हे कशामुळे की लोकांना कळायला लागलं का ह्या 10 वर्षामध्ये, साधारणतः 10 वर्षामध्ये लोकांना कळायला लागलं की काँग्रेसपेक्षा आणि इतर कुठेही जे काही पक्ष असेल, अपक्ष व्यक्ती निवडून येत नाही, परंतु तो होतं कसं की जो व्यक्ती निवडून येतो त्याचे मतदान खातो. त्यामुळे चांगला माणूस त्या सभागृहात जात नाही. एखादी चुकीच्या पद्धतीचा जर व्यक्ती त्या ठिकाणी गेला तर 5 वर्ष त्या प्रभागाचं, त्या क्षेत्राचं नुकसान होतं आहे. आणि म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे की या प्रभागातल्या लोकांनी या लोकांना तर निवडूनच द्यावं, परंतु सोबतच चंद्रपूरच्या सर्वांगीण विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या कमळाशिवाय पर्याय नाही. म्हणून कमळाचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी लोकांनी काही न बघता केवळ केंद्रामध्ये आदरणीय विकास पुरुष नरेंद्रजी मोदी साहेब, राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस या दोघांच्या विकासाच्या कल्पना लक्षात घेता मला असं वाटते की लोकांनी कमळालाच वोटिंग केलं पाहिजे, इकडे बघायचंच नाही तर विकास होऊ शकतो असं मला आशादायी वक्तव्य ह्या ठिकाणी व्यक्त करावं लागते. कारण या भागामध्ये मी फिरलेलो आहो, बसलेलो आहो. आमचेच लोक मोठ्या प्रमाणावर ह्या भागामध्ये आदिवासी लोक आहेत. जवळपास 3000च्या जवळपास आदिवासी लोक आहेत. मी आदिवासीचं नेतृत्व करतो. ह्या जितेश आदिवासीसाठीच फिरतो. आमचा विराज आहे, आमचे अनेक लोक आहेत. हे सर्व लोक फिरत असताना जर आम्ही अनेक वर्षापासून लोकांसाठी लढतोय हे माहीत आहे तर लोकांनी मला असं वाटते भरगच्चपणे त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. त्याच्या पाठीशी म्हणजे माझ्या पाठीशी म्हणजे कमळाच्या पाठीशी म्हणजे विकासासोबत. आणि म्हणून विकास करण्यासाठी मला असं वाटते की जितेश असेल, गवडी असेल, हे सर्वच्या सर्व लोक प्रचंड बहुमताने कसे निवडून येतील यासाठी या प्रभागातील नाही तर चंद्रपुरातील सर्वच्या सर्व लोकांनी कमळाला पसंती द्यावं आणि येत्या 15 तारखेला होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीला कमळ ह्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावं अशा आग्रहाची विनंती करतोय. या ठिकाणी आर्णी विधानसभा क्षेत्राचे अत्यंत लोकप्रिय आमदार, आमचे नेते, मार्गदर्शक सन्मान्य राजूभाऊ तोडसाम साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि दिनांक 15 जानेवारी 2026ला होऊ घातलेल्या महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी सन्मान्य राजूभाऊ या ठिकाणी येत चंद्रपूर शहरामधील जे आदिवासी बहुल भाग असतील त्या संपूर्ण भागामध्ये सन्मान्य भाऊंच्या या ठिकाणी भेटी चालू आहेत. आणि निश्चितपणे भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की देशामध्ये आणि राज्यामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्यासोबतच हा मिशनरी सरकार आहे, विकासाचं सरकार आहे आणि विकासाच्या सरकारला या ठिकाणी जनतेने प्राधान्य दिलं पाहिजे, हे भूमिका त्यांची आहे. आणि निश्चितपणे मला पण असं वाटते की शेवटच्या माणसापर्यंत विकास जरी करायचा असेल किंवा शेवटच्या माणसाला गतिमान करायचं असेल तर त्या भारतीय जनता पार्टीशिवाय कमळाशिवाय पर्याय नाही असं मला वाटते. आणि म्हणूनच आपण दिनांक 15 तारखेला जो 15 जानेवारी 2026ला
त्या ठिकाणी निवडणूक आहे महानगरपालिकेची, त्या निवडणुकीला मी जनतेला विनंती करेन की आपण विकासासोबत राहिलं पाहिजे, आपला मत या ठिकाणी कमळाला दिलं पाहिजे आणि आमचे संपूर्ण जे पॅनल्स आहेत हे पॅनलची लोक अत्यंत संवेदनशील आहेत, काम करणारी लोक आहेत, विजन आहे, अशा माणसाला आपण जिंकून आणलं पाहिजे. आणि कदाचित चुकीच्या माणसाला आपला एक जरी वोट गेला तर निश्चितपणे हा मतदारसंघ, हा प्रभाग वंचित राहील आणि ही चूक आमच्या मतदाराकडून होऊ नये असं मला मनापासून वाटते. आणि मी विश्वासाने सांगतो तुम्हाला की ज्या ठिकाणी जे आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून जे या प्रभागासाठी विकास करायचा असेल ते पूर्ण देऊ आपण आणि त्या ठिकाणी विकासासाठी कटिबद्ध आहोत असं या ठिकाणी आश्वस्त करतो. आणि निश्चितपणे राजूभाऊंचं फार योगदान या ठिकाणी आहे आणि निश्चितपणे त्यांच्यासाठी काही नवीन नाही, संवाद नाही, मतदारसंघ नवीन नाही, ते ताकदीने या ठिकाणी आमच्यासोबत आहेत असं या ठिकाणी विनंती करतो.